पैसे कमवायला हयात जाते किंवा पैसा कमवायला खूप सारा वेळ लागतो, पण पैसे कमवायला एक चूक आपली पुरेशी ठरते मित्रांनो. 2-4 दिवसांपूर्वीच न्यूज आली होती की पुण्यामध्ये एका व्यक्तीने तब्बल 12 कोटी रुपये गमावले. कसे गमावले की त्यांच्या अकाउंटला 12 कोटी रुपये होते. हे फ्रॉड लोकांना समजलं. त्या फ्रॉड लोकांनी त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांना सांगितलं की एका महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला त्या 12 कोटीचे 54 कोटी रुपये करून देतो. ठीक आहे. आणि त्या व्यक्तीने 12 कोटी रुपये त्या व्यक्तींच्या अकाउंटला ट्रान्सफर केले आणि त्यांच्या काही दिवसांना असं लक्षात आलं की आपली फसवणूक झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल केली. ठीक आहे. आणि त्यानंतर हा सर्व प्रकार आपल्यासमोर आलेला आहे. तर मित्रांनो, कायम लक्षात घ्या काही गोष्टी की झटपट पैसा कधीच कुठे मिळत नाही. ज्या पद्धतीनं एका दिवसात एका महिन्यामध्ये घर बांधून होत नाही, त्याच पद्धतीनं तुमची जी वेल्थ क्रिएशन आहे किंवा संपत्तीचं जे निर्माण म्हणू शकतो आपण, ते एका महिन्यामध्ये एका वर्षामध्ये कधीच होत नाही. त्यामध्ये तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील, तुम्हाला आर्थिक शिस्त स्वतःमध्ये आणावी लागेल आणि खूप वर्षांचा कालावधी गेल्यानंतर तुमची वेल्थ क्रिएशन होते. ठीक आहे. काही गोष्टी लक्षात घ्या. कधीही कोणाच्या वैयक्तिक अकाउंटला पैसे पाठवायचे नाही आहेत. कधीही कोणाच्या वैयक्तिक अकाउंटला चेक द्यायचा नाही आहे. ज्या व्यक्तीला पैसे तुम्ही देणार आहात त्या व्यक्तीची शहानिशा करून पैसे देणे गरजेचं आहे. तो अधिकृत आहे नाही हे सगळं तपासणी केल्यानंतरच तुम्ही तो योग्य निर्णय घेऊ शकता. म्युच्युअल फंडच्या बाबतीत जर आपण विचार केला तर म्युच्युअल फंडमध्ये कधीही तुम्ही कोणाला कॅश जमा करत नाही. कधीही कोणाच्या नावे पैसे तुम्ही ट्रान्सफर करत नाही. कधीही कोणाला तुम्ही गुगल पे करत नाही. कधीही कोणाच्या वैयक्तिक अकाउंटच्या नावे तुम्ही चेक देत नाही. ठीक आहे. म्युच्युअल फंडमध्ये आपण काय करतो, म्युच्युअल फंडच्या अकाउंट ओपन करतो. अकाउंट ओपन केल्यानंतर तुमच्या जे सेविंग अकाउंट आहे त्या सेविंग अकाउंटमधून ॲटोमॅटिकली अमाऊंट डेबिट होते आणि तुमच्या म्युच्युअल फंडमधल्या अकाउंटमध्ये जमा होऊन जाते. हे सगळं हा सर्व व्यवहार अगदी ट्रान्सपरंट असतो. त्यामुळे अगदी तुम्ही डेली एनवी तुमची तुम्ही रोज चेक करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, काळजी घ्या. आपला पैसा जो कष्टाने कमावला असतो तो असा कधीच वायाला जाऊ देऊ नका. ठीक आहे. आणि अशी शिक्षित मंडळी जर समजा अशा फ्रॉडला बळी पडत असेल तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील किंवा काय परिस्थिती येऊ शकते हे आपण विचारात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सजग राहा आणि गुंतवणूक करताना जे अधिकृत व्यक्ती आहेत त्यांच्या थ्रूच तुम्ही गुंतवणूक करणं गरजेचं आहे. बाकी तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल, SIP सुरू करायचं असेल, तुमचा पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्की संपर्क करा. थँक्यू.